आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सुप्रभात. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आदी माझ्या प्रिय मित्रांनो, मी ओम दिलीप सोळंके, इयत्ता 7वी आर्यभट्टाचा विद्यार्थी आपल्या समोर मराठी दिनानिमित्त थोडी माहिती देणार आहे. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 27 फेब्रुवारी रोजी आपण दरवर्षी मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरी करतो. या दिवशी आपण सर्वांचे लाडके कवी, मराठी साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक व नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करतो. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर होते. आपली मायबोली मराठी पुरातन आहे, तिची परंपरा फार उज्ज्वल आहे. मराठी भाषा 9व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृत भाषेपासून झालेली आहे. मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. मराठी भारतात बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. मराठी भाषा एक अशी भाषा आहे जिने पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या लोकांच्या हृदयात स्थान घेतलेले आहे. 27 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रात, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. हा दिवस साजरा करताना मराठी गायन, वादन, वक्तृत्व स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा व शास्त्रीय संगीत याचे आयोजन केले जाते. नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक नवीन दिशा दिली जाते. मराठी भाषेत अनेक संत होऊन गेले. संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांनी आपले स्तोत्र व श्लोक घेऊन चांगले संदेश दिलेले आहे. माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, सात मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. माय भू तुझे मी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई तुझ्या पुढेही माझी व्यथात शाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाई, माझी तुझ्या विधाने गेली बिघून आली. हे माय तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मराठी भाषेचे सुप्रसिद्ध कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर यांची कणा कविता आपल्या समोर सादर करतो. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाई कशी बायको मात्र वाचली. भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. धन्यवाद. सुप्रभात. आज मी आपल्या समोर श्री पु ल देशपांडे यांचा एक विनोदी संवाद सादर करणार आहे. तर इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जीवननियंत्रणानंतर माझे वजन कमीत कमी 5 ते 10 किलो तरी घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. तर या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवले आणि अनिले टाकून तिकीट काढले. तर या यंत्रावर एक महिन्यापूर्वी माझे वजन 70 किलो दाखवले होते. तर 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार व इत्यादी उग्र साधनानंतर माझे वजन
मिनिटभर माझा विश्वास बसेना. 81 किलो आणि भविष्य होते. आप बहुत समजदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करणं सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. धन्यवाद. सुप्रभात. मी विनायक दामोदर सावरकर यांची कविता सादर करणार आहे. निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. भूमातेच्या चरणातला तुझ धोता मी नित्य पाहिला होता. मज वदलासी अन्य देशी तल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. ते जननी हृद विरह शंकितही झाले परी तुवा वचन तिज दिदले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्टिवाईन त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी जगदनु भवयोगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे कतुनी सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला. धन्यवाद. सुप्रभात. मी संत बहिणाबाई चौधरी यांची तुमच्या समोर अरे खोप्यामध्ये खोपा ही कविता म्हणणार आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लांसाठी तीन झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लांसाठी तीन झोका झाडाले टांगला. पिल्ले निजले खोप्यात जसा झुलता बंगला. पिल्ले निजले खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिल्लांमध्ये जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लांसाठी तीन झोका झाडाले टांगला. धन्यवाद. चला तर पाहूया व ऐकूया मुक्या प्राण्यांची कैफियत म्हणजे तक्रार. चिव 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 ग तिकडे तू कोण ग? अगं मी कपिला मावशी. काय ग चिव उदास दिसशील? काय सांगू गाई गाई छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचत नाही भीती फार वाटते बाई. अगं चिव ताई मोबाईलचा आवाज तुझं सहन न होईल. आवाजाने होशी कसा विशील? कपिला मावशी काय ग झाले तुझे सुद्धा डोळे का पाणावले? काय सांगू चिव ताई प्लॅस्टिकचा बघ ढीक किती. घासाबरोबर प्लॅस्टिक जाते माझे तर पोट शिळत उठते. काय करावे सुचत नाही मानव शहाणा होतच नाही. चल ग जाऊ तलावावर पाणी पिऊ घोटभर. अगं कपिला अगं चिव नका तिथले पाणी पिऊ. काग मासोळी तू तर राहते याच जळी. अगं इथले जल विषारी तगमग जीवांची होते भारी. पाणी आहे घाण घाण तडफडती जलचरांचे प्राण. ते बघ आले नागोबा. अहो नागोबा आजकाल झाले रागोबा. नाही वाळू नाही शेती मला पकडून लाह्या देती. नको नको ती अंधश्रद्धा मानवा डोळे जरा उघडा आता. का मुख्य प्राण्यांना देतात त्रास का जंगलाचा करता रास. वाघोबा मग घालतात झडप तुम्हालाच करतात पोटात गडप. मानवा मानवा ऐक तर खरे वंचरे आता नस तुझे सोयरे. करत राहशील जल प्रदूषित सारे धरती माता देईल दुष्णे. तडफडशील मग दुधाविना तडफडशील मग अन्नाविना. तेव्हाच होईल आमचे स्मरण जाणून होईल राहशील पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. नका नका हो असे बोलू आम्ही आमचे वर्तन बदलू. पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण. सदा करू वृक्षरोपण हिरवेगार वनीकरण. कीटक पक्षी आणि जलचर सगळे सोयरे तुम्ही वंचर. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. धन्यवाद. सुप्रभात. आदरणीय शालेय व्यवस्थापन व्यासपीठ मुख्य अध्यापिका मॅडम सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थिनो आपल्या सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा ही खूप जुनी आणि खूप शालीन भाषा आहे. आता सर्व विद्यार्थ्यांनी इतकं छान ते नाटक प्रस्तुतीकरण केलं आणि साहित्य सादरीकरण केलं. जोरदार टाळ्या मुलांसाठी. मला असं वाटतं मुलांनो की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आणि आपल्याला ते छान पद्धतीने बोलता यायलाच पाहिजे.
कारण मराठी भाषा जी आहे ती मायबोली आहे आपली आणि ती आपल्या मनाला कुठेतरी स्पर्श करून जाते. आपल्याला जेव्हा आपले मनाचे भाव समोरच्याला सांगायचे असतात तेव्हा आपण मराठी भाषा वापरतो, त्याच्यात बोलतो, संवाद साधतो. याचा अर्थ हे आहे की जे आपले भावना आहे, आपली भावना प्रस्तुत करण्यासाठी आपण आपली मातृभाषा वापरतो. माणसांची कुणाची हिंदी असते मातृभाषा, कुणाची मराठी असते, कुणाची इंग्रजी असते, कुणाची गुजराती असते, तमिळ असते, वेगवेगळ्या भाषा आहेत. आपलं भारत देश जे आहे विविधतेने नटलेला आहे आणि आपलं एक कर्तव्य आहे की आपली मातृभाषा जपायला हवी, मायभूमी जपायला हवी. आपल्याला आपल्या मातृभाषावर, मायबोलीवर अभिमान असायला हवा, कारण ही आपली आई आहे. आपली शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरीही आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी आपली मायबोली आहे, आपण विसरू शकत नाही. तर सर्व मुलांना मी सांगू इच्छिते की मराठी भाषा, तुम्ही इथे राहता, ह्या भूमीवर राहता, तर इथली भाषा, इथली संस्कृती हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मी 4 पंक्ती बोलू इच्छिते. मला खूप आवडते हे गीत. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, अतिवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाळा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जळी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. परत एकदा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.